महिला पतंजली योग समितीच्या वतीने 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी राज्यस्तरीय महासंमेलनाचे आयोजन गांधी मैदान येथे करण्यात येणार आहे। करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी कुंकुमार्चनाने याची सुरुवात सकाळी 9 वाजता होणार आहे। महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच आरोग्य निरोगी राहण्यासाठी परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज व पूज्य साध्वी देवप्रियाजी हे भारतीय संस्कृती व भारतीय शिक्षण पद्धती अशा विविध गोष्टींवर मार्गदर्शन करणार आहेत। त्यांनी आपल्या या करवीर नगरीमध्ये महिला पतंजली योग समितीच्या माध्यमातून खूप मोठ्या महिला संमेलनाचं आयोजन आपण केलेलं आहे। संपूर्ण राज्यस्तरीय हा कार्यक्रम आहे आणि अतिशय आनंदाची गोष्ट आपल्या कोल्हापूरवासियांना अशी आहे की या कार्यक्रमाला परमश्रद्धेय स्वामी रामदेवजी महाराज उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या कोल्हापूरच्या बंधू आणि भगिनींना खास आरोग्याबद्दलच्या काही टिप्स देणार आहेत। गांधी मैदान इथं हा कार्यक्रम आपण घेतोय आणि 10,000 महिलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आपण इथं यशस्वी करतोय। या कार्यक्रमाला आदरणीय अरुंधतीताई महाडिक साहेब, आदरणीय मिर्जे साहेब, आदरणीय प्रमोदजी या सगळ्यांचं खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे आणि या सगळ्यांच्या सहकार्यामधून हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी आपण करतोय। सुरुवात आपण महिलांच्या श्रद्धेचा जो विषय आहे कुंकुमार्चन, या कुंकुमार्चन कार्यक्रमाने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतोय आणि त्याच्यानंतर परमश्रद्धेय स्वामीजी महाराजांचं मार्गदर्शन महिला समितीच्या आमच्या संपूर्ण भारताच्या मुख्य महिला केंद्रीय प्रभारी डॉक्टर साध्वी देवप्रियाजी या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि महिलांना एकूणच प्रेरणादायी मार्गदर्शन, समाजात महिलांचा सहभाग किती गरजेचा आहे आणि महिला जर समाजकार्याला लागली तर समाज सुधारण्याला खूप उशीर लागणार नाही याबद्दल त्याही आपल्या महिलांना मार्गदर्शन करतील आणि त्याच्यानंतर आम्ही भोजन प्रसादही या सगळ्या महिलांसाठी ठेवलेला आहे। तर असा हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर सगळ्यांनी मिळून यशस्वी करूयात। मी सगळ्या कोल्हापूरवासियांना आव्हान करते या कार्यक्रमाला या आणि परमश्रद्धेय स्वामीजी महाराजांचा आशीर्वाद जरूर घ्या। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।